हाय मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज खूप कंटाळलोय. खूप खूप कंटाळा आलाय. मोस्टली गुरुवार आणि शुक्रवार हा वीकेंड मधला खूप खतरनाक असतो माझ्यासाठी. कारण तुम्हाला माहितीच आहे की थंडी खूप वाढली आणि मला सकाळी साधारण 8:30 ला कॉलेजला रिपोर्ट करावं लागतं सकाळी इंजिनिअरिंग कॉलेजला. म्हणजे मी जिथे काम करतो. पण मोस्टली सकाळी मी साधारण 7, 7:15 दरम्यान तयार होत असताना गाडीच चालू झाली नाही, माझी बाईकच चालू झाली नाही आज. खूप खूप म्हणजे स्टार्टर पण खराब होता आणि स्टार्ट नाही झाली. त्याच्यानंतर किकनी सुद्धा मी प्रयत्न करायचा गाडी चालू करायचा प्रयत्न केला, परंतु किकनी सुद्धा झाली नाही. शेवटी मग मी 7:30 ला मी पुन्हा शिवाजीनगर मेट्रो स्टेशनला गेलो आणि तिथून मग तळेगाव दाभाडेसाठी मेट्रोनी कॉलेजला गेलो. मला मोस्टली जायला अर्धा तास लेटच झाला. 8:30ला हा माझा पहिला तास असतो ॲज अ क्लास टीचर. मी जाईपर्यंत एका सरांनी माझा तास तो एंगेज केला होता आणि मग मी गेल्यानंतर मग तो मोस्टली मी ते घेऊन समोर मग टीचिंग करायला सुरू केलं. मोस्टली काय राहतं तर साधारण गुरुवार, शुक्रवार हा वीकेंडच असतो. या वीकेंडमध्ये मोस्टली मला जास्त लोड असतो. डेली आम्हाला साधारण सकाळी 8:30ला जर सुरू झालं तर 4:30 पर्यंत सगळं टीचिंगचा लोड संपतो आमचा पूर्ण. 6 लेक्चर्स असतात. मोस्टली मला आज 6च्या 6 लेक्चर होते टीचिंगचे. घड्याळी 1 तास म्हणजे साधारण मी 6 तास शिकवले कंटिन्यू. मध्ये एक ब्रेक सोडला अर्धा तासाचा. तर कंटिन्यू मी टीचिंग केलं आज. आवाज वगैरे खूप जाम बसलेला आहे माझा. आणि मग मोस्टली उद्या ऑलरेडी मला लोड पण तसाच असतो. गुरुवार, शुक्रवार. सोमवार, मंगळवारला कमी असतो साधारण. परंतु मोस्टली गुरुवार, शुक्रवार जास्त लोड असतो आणि एखादा जर स्टाफ सुट्टीवर असेल तर त्यांचे पण लेक्चर्स आम्हालाच घ्यावं लागतात. आणि मग खूप सारा लोड म्हणजे ॲज अ क्लास टीचरचं काम, नंतर GFM ॲक्टिव्हिटी असते. GFM ॲक्टिव्हिटी जे इंजिनिअरिंगला टीचर्स आहेत त्यांना माहितीच आहे GFM ॲक्टिव्हिटी काय असते. गार्डियन फॅकल्टी मेंबर म्हणतात. जे इंडिव्हिज्युअली तुम्हाला 1/3 स्टुडंट जे आलेले असतात तुम्हाला डिवाइड होऊन क्लासमधून इन GFM फॅकल्टीमधून, तर त्या विद्यार्थ्यांची केअरटेकर आपल्याला रोज करावी लागते. तेही काम होतं थोडं. त्याच्यानंतर टीचिंगचं काम आणि मोस्टली आज जरा सुद्धा वेळ मिळाला नाही. नाश्ताही करायला वेळ मिळाला नाही, जेवायला नाही. म्हणजे सुरुवातच बाईक कोल्ड झाल्यामुळं, बॅटरी डाऊन झाल्यामुळं, बॅटरी डेड झाली ऑलमोस्ट. बाईक म्हणजे चालूच नाही झाली. त्यामुळे मेट्रोने गेलो, परत तिथून परत धावत धावत तळेगाव दाभाडेमधून कॉलेजमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मग लेक्चर्स करून मग परत मला 4:30 म्हणजे परत आज रिटर्न यायला 6:30, 7, 8 वाजून गेले मला. म्हणजे लिटरली आजचा दिवस हॉरेबल होता पूर्ण. मला एक तुम्हाला विचारायचं आहे तर काय की मी विकेंडला जयपूरला जायचा विचार करत आहे. जयपूर तुम्हाला माहिती असेल ज्या ठिकाणी खाटू श्यामचं मंदिर आहे. मी खूप दिवस प्लॅन केला होता की मला जाऊन खाटू श्याम यांचं दर्शन घ्यायचं आहे, प्रार्थना करायची आहे. तर तुम्हाला मित्रांनो ते खाटू श्याम मंदिर किंवा जयपूरच्या आजूबाजूचे काही टुरिस्ट स्पॉट माहीत आहेत का? जर माहीत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की या ठिकाणी तू हे पाहायला जा. मी ते नक्की जाणारच आहे. मी सर्च पण करणार आहे, थोडं प्रिपरेशन करणार आहे. माझे थोडे ब्लॉग्स तिकडं नवीन तयार होतील. आणि खूप दिवस झालं की मी असं खाटू श्याम म्हणजे ते आपण महाभारताच्या युद्धामध्ये आपण पाहिलं असेल बघा. म्हणजे महाभारतामध्ये ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं होतं, तर त्याच्या अगोदर एक बार्बरिक नावाचे एक पात्र आपण पाहिलं होतं. बार्बरिक म्हणजे भीम. भीम जो आहे, भीम 5 पांडवापैकी भीम जो आहे, तर त्याचा तो एक नातू असतो नेक्स्ट जनरेशनचा. तर त्या बार्बरिकचंच नाव खाटू श्याम आहे. म्हणजे त्याची थोडीशी दंतकथा मी सांगेनच नेक्स्ट टाइम तुम्हाला, ज्यावेळेस ब्लॉग बनवणार आहे, तिथे जाणार आहे त्यावेळेस. तुम्हाला अजून त्याच्याबद्दल काय सांगता येईल का? जर माहित असेल तर जरूर कमेंट करा आणि मला ते सांगा. तसंच अजून काही ऐतिहासिक ठिकाणं जे आहेत जयपूरला, या ठिकाणी गेल्यानंतर ते मी पाहण्याचा प्रयत्न करणारच आहे. अजून मोस्ट अजून मला तुम्हाला हेच शेअर करायचं होतं. बाकी तिथे गेल्यानंतर तर मी ब्लॉग बनवणारच आहे. ठीक आहे, आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.